मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात MMRDA ने मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रिबूटिंग MMR या संकल्पनेखाली हजारो कोटी रुपयांच्या महाबजेटची घोषणा केली आहे। रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, मेट्रो मार्ग आणि नव्या विकास केंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अधिकृत आकडेवारीनुसार मेजर टनेल प्रोजेक्ट्ससाठी 5,543.51 कोटी रुपये, रस्ते व रिंग रोड नेटवर्कसाठी 12,816.53 कोटी रुपये, ग्रोथ हब म्हणजेच मुंबई 3.0 साठी 4,600 कोटी रुपये आणि मेट्रो नेटवर्कसाठी 13,838.88 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत। या भव्य आराखड्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर आणि अंबरनाथ या शहरांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असला तरी झपाट्याने वाढणाऱ्या बदलापूरचा ठोस प्रकल्पांमध्ये अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे। MMR क्षेत्रातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये बदलापूरची गणना होते। वाढती लोकसंख्या, रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या आणि घरांच्या किमतींमध्ये झालेली वाढ लक्षात घेता शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सक्षम रस्ते जाळ्याची नितांत गरज आहे। मात्र जाहीर करण्यात आलेल्या निधीच्या वाटपात कल्याण ते शिळफाटा जंक्शन, रजनी चौक, भिवंडी तसेच अंबरनाथपर्यंत मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद दिसते, पण बदलापूरसाठी स्वतंत्र आणि ठोस योजना आढळत नाही। कल्याण ते बदलापूर रोडवरील उड्डाणपुलाचा उल्लेख असला तरी तो प्रामुख्याने वालधुनी नदी परिसरापुरता मर्यादित असल्याचे दिसते। शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी, वाढती वाहन संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवर मात करण्यासाठी कोणतीही मोठी नवीन तरतूद या बजेटमध्ये दिसून येत नाही। मेट्रो विस्ताराच्या आराखड्यात मेट्रो लाईन 5 अर्थात ठाणे, भिवंडी, कल्याण मार्गाचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच दुर्नाडी ते उल्हासनगरपर्यंत विस्तार दर्शवण्यात आला आहे। मात्र बदलापूरपर्यंत मेट्रो कधी पोहोचणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। परिणामी बदलापूरकरांना सध्या उपनगरीय रेल्वे लोकलवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे। सोशल मीडियावर या बजेट संदर्भातील माहिती व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बदलापूरचा समावेश या रिबूटिंगमध्ये का नाही असा सवाल उपस्थित केला जात असून रायगड, पेण, खारबाव आणि इतर भागांमध्ये बिझनेस पार्कसाठी निधी उपलब्ध असताना बदलापूरच्या विकासासाठी ठोस तरतूद नसल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे बदलापूरच्या हक्काच्या विकासासाठी आवाज उठवण्याची गरज अधोरेखित होत आहे।